प्रभागात 66 उमेदवार आपण उभे केले। 66 मध्ये 3 जनविकास सेनेचे आणि बाकीचे 63 उमेदवार आपले असे मिळून आम्ही ही निवडणूक लढवली। आणि ही निवडणूक लढवल्यानंतर आपण पाहिलं की कशा पद्धतीचं वातावरण या चंद्रपूर शहरात तयार झालं। एकंदरीत 10 वर्षापासून भाजपाची सत्ता ही या चंद्रपूर शहरात होती आणि कुठेतरी सत्ता परिवर्तन झालं पाहिजे ही चंद्रपूरकरांची प्रामाणिक इच्छा होती। आणि म्हणून या पडतीच्या काळात देखील काँग्रेस आणि जनविकास सेनेच्या बाजूने सगळे लोक उभे राहिले की कुठेतरी आता त्यांना विश्वास होता की या महानगरपालिकेच्या निवडणुकीत सत्ता परिवर्तन होईल आणि काँग्रेसचा महापौर या महापालिकेत बसेल। पण उमेदवारी दिल्या, जवळपास 63 जागा फायनल झाल्या। 63 जागा फायनल झाल्यानंतर विषय राहिला होता 3 जागेचा। मी आज सगळेजण या ठिकाणी प्रामाणिकपणे काही गोष्टी सांगू इच्छितो की 3 जागेत एक जागा होती प्रवीण पडवेकरची। प्रवीण पडवेकरच्या बाबतीत एबी फॉर्म लिहून ठेवला पण त्यांनी फॉर्मच भरला नव्हता। नंतर दुसरी जागा होती वडगाव प्रभागाची सुनीता लोढियाची। त्याच्यात विजूभाऊने आधी सांगितलं होतं की 4ही जागा या पप्पूभाऊला देऊन द्या, पण आम्ही त्याच्यात आग्रह असा धरला की 4ही जागा आम्ही देऊ शकत नाही, कारण कुठं तर त्या प्रभागात पंजा जिवंत राहायला पाहिजे। किमान 2 जागा तरी तुम्ही आम्हाला द्या। पण पप्पूभाऊ हे शेवटपर्यंत 3 जागेवरती आग्रही होते। मग अजूला एक तिकीट देऊन आम्ही पंजा जिवंत राहायला पाहिजे प्रभागात म्हणून एक अजूला दिला आणि 3 जागा त्याला दिल्या, म्हणजे पप्पूभाऊला दिल्यामुळे तिथेही त्यांचाही विषय संपला। आणि तिसरा विषय आला महाकाली प्रभागात नंदू नागरकरच्या जागेचा। 1 वाजता एबी फॉर्म लिहिला, एबी फॉर्म लिहून प्रांताध्यक्षाला पाठवला। आम्ही सगळ्यांनी पाहिला, आरिस बेग होते, आदरणीय पुरके साहेब होते आणि वाडोणकर साहेब होते। त्यांनी तिघांनी एबी फॉर्म लिहिला, पण ते 12:30 वाजताच अपक्षाचा फॉर्म भरायला लाईनीत लागले। त्याच्यानंतर फोन करूनही त्यांनी फोन उचलला नाही किंवा फॉर्म घ्यायला ते आले नाही। अशा 3ही जागेचा विषय आणि 63 जागा ज्या फायनल झाल्या त्या 63 जागेवरती विजूभाऊची आणि माझी दोघांच्या देखील स्वाक्षरी आहे। पण हे सगळं झाल्यानंतरही विजूभाऊनी प्रेसला बाईट दिली की सगळ्या आमच्या म्हणजे शिवानीताईच्या उमेदवारीसाठी जे जे लोक दिल्लीला गेले होते त्या सगळ्या लोकांच्या उमेदवाऱ्या या कापण्यात आल्या, पण मी कोणाच्याही उमेदवाऱ्या कापल्या नाही। आता वसंतभाऊला माहिती आहे, वसंतभाऊने जेव्हा प्रभागातल्या तिकिटा मागितल्या अनेक इच्छुक लोक असे होते की त्या भिवापूर वार्डातून आम्हाला तिकीट मागितले, पण सुरुवातीला आम्ही त्यांच्यावरती सोडून दिलं होतं की 4ही त्या प्रभागाच्या ज्या जागा ते वसंतभाऊ ठरवल, त्याच्यात आम्ही काही बोललो नाही। अनेक उमेदवार असे होते की ज्यांना आमच्या पक्षातले लोक तिकीट द्यायला अजिबात तयार नव्हते। त्यात आपण अनुताईचं नाव पकडू शकतो, आपण अश्विनीचं नाव पकडू शकतो, आपण रामनारेचं नाव पकडू शकतो की अनेक लोकांचा विरोध असूनही हे पक्षाचे लोक पक्षाच्या प्रत्येक अडी अडचणीत प्रत्येक दुखासुखात सोबत राहिले, म्हणून आपण त्यांना देखील तिकीटा दिल्या। आणि सगळ्याच लोकांना कसं म्हणजे मागितले, एका प्रभागातून जवळपास 4-4, 5-5 लोकांनी जागा मागितल्या, सगळ्यांना तर काही एबी फॉर्म देऊ शकत नव्हते। एका प्रभागात 4च एबी फॉर्म आपण देऊ शकलो, तरी पण पक्षाचे म्हणून काही लोक प्रामाणिकपणे जे उमेदवार पक्षाने दिले त्यांच्या सोबत राहिले। आणि नंतर पत्रकारांनी ही बाईट घेतली, पत्रकारांनीही कुठेतरी काँग्रेसचं कौतुक केलं की आतापर्यंत जे गालबोट काँग्रेसला लागलं होतं की त्याच त्या लोकांना रिपीट करते, तेच ते जुने चेहरे काँग्रेस वारंवार देते, पण यावेळेस कुठेतरी नवख्या शिकलेल्या तरुण चेहऱ्यांना संधी देऊन आपण ही निवडणूक लढवली आणि त्यामुळे आपल्याला या महानगरपालिकेत चांगलं यश येईल अशी कुठेतरी आशा होती। आणि बाबतीत असं झालं की प्रशांत दाने द्यायच्या त्यांना द्यायचे असेल तुम्हाला त्या प्रभागाच्या 4ही जागा पाहिजे, नाही तुम्ही 1 जागा काही घेणार नाही किंवा 2 जागा घेणार नाही। त्याच्यामुळे प्रशांत भाऊ पण त्या ठिकाणून चालले गेले। म्हणजे प्रशांत भाऊला आपण निवडणुकीच्या नंतर आपण पाहिलं की अनेक नवखे चेहरे या ठिकाणी म्हणजे वेळेवरती काही लोक आपले गेले, काही दुसऱ्या पक्षाकडून लढवले। अशा परिस्थितीत वेळेवरती काही उमेदवार म्हणजे मी प्रामुख्यानं अतुलचं नाव या ठिकाणी सांगेल की ज्या पद्धतीनं अतुलनं निवडणूक लढवली, म्हणजे नौका तरुण चेहरा जरी होता तरी भगतताईच्या सोबत राहून चांगलं मताधिक्य त्याने घेतलं आणि चांगल्या म्हणजे एखाद्या अनुभवी उमेदवार देखील करत नाही अशा पद्धतीचा प्रसार त्यांनी केला। प्रामुख्यानं दीक्षा या ठिकाणी अडवाले सर सोबत होती, दीक्षानं देखील चांगल्या पद्धतीची निवडणूक लढवली आणि सगळेच उमेदवार असे होते। हे सगळं झाल्यानंतरही म्हणजे या ठिकाणी भाजपाचे जवळपास 23 नगरसेवक निवडून आले आणि एक शिंदे सेनेचा असे 24 नगरसेवक या ठिकाणी निवडून आले आणि भाजपाने सगळ्या शेवटच्या क्षणापर्यंत जेवढी ताकद वापरता येते तेवढं वापरण्याचा पूर्ण प्रयत्न केला।
स्वतः देवेंद्र फडणवीस पासून, स्वतः बावनकुळे साहेबापासून, स्वतः रवींद्र चव्हाणापासून सगळ्यांच्या प्रचाराच्या सभा झाल्या आणि आपल्या बाजूने निवडणूक लढवणारी मी एकटी. पक्षाचा कोणता नेता आला नाही, कोणता प्रवक्ता आला नाही किंवा कोणीही आलं नाही किंवा कोणाचं कुठलंही पाठबळ या निवडणुकीत मिळालं नाही. आणि याही परिस्थितीत भाजपाचे 32 आमदार म्हणजे पूर्व विदर्भातले सगळे जवळपास 32 आमदार हे चंद्रपुरात होते. धनाढ्य पैशाचा वापर या निवडणुकीत भाजपानं वापरला तरी पण 23 जागाच्या वरती त्या जागा निवडून आणू शकले नाही. आणि आपण पैशानं कमी होतो, आपल्याकडे पाहिजे तसा पॉवर नव्हता, पक्षाचं पाठबळ नव्हतं, तरी पण आपल्या 27 जागा आणि जनविकास सेनेच्या 3 जागा म्हणजे 30 जागापर्यंत म्हणजे स्पष्ट बहुमताच्या जवळपास आकडा आपण गाठला. पण आकडा गाठल्यानंतरही फक्त दुःख याच गोष्टीचं वाटलं की उमेदवारी देत असताना आपण कधी भेदभाव केला नाही. आपण कुठलाही हा आपला आणि हा तुपला असं न करता जे लोक म्हणजे अनेक लोकांचे मन देखील या निवडणुकीत दुखावले गेले की लोकसभेतही माझ्या निवडणुकीत जे प्रामाणिकपणे माझ्यासोबत राहिले अशाही अनेक लोकांच्या उमेदवाऱ्या आपण या महानगरपालिकेत नाकारल्या. कारण कुठेतरी पक्षाचे उमेदवार हे निवडून आले पाहिजे. स्वतः मी सर्वे केला आणि सर्वे केल्यानंतर दोनही सर्वेचे जे रिपोर्ट आले त्या रिपोर्टच्या आधारितच आपण या महानगरपालिकेच्या सगळ्या उमेदवार या ठिकाणी दिल्या. आणि उमेदवारी देत असताना सगळे चंद्रपूरकर खुश होते की अतिशय काही प्रभागातल्या 2-4 उमेदवार या काही वैयक्तिक संबंधामुळे असतील, काही पक्षाचे निष्ठावंत म्हणून आपण त्या जर का अपवाद सोडल्या तर सगळ्या उमेदवारा जवळपास नवख्या आणि चांगल्या चेहऱ्यांना आपण म्हणजे 2-4 लोक जर का रिपीट फक्त त्या ठिकाणी केले नाही तर सगळे नवीन चेहरे आणि युवा आणि शिकलेले चेहरेच या ठिकाणी आपण उमेदवार म्हणून दिले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.